नमस्कार मित्रांनो, मराठी इन्फॉर्मर आपले यूट्यूब चॅनेलमध्ये मी रोहित गोरे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय. मित्रांनो, 31 डिसेंबर 2025 पूर्वी आपल्याला ह्या 3 गोष्टी पूर्ण करायच्या आहेत. ह्या जर 3 गोष्टी पूर्ण नसतील तर आपल्याला काही गोष्टींसाठी शासनाकडून दंड बसू शकतो किंवा शासनाच्या काही योजना आहेत त्यांचे पैसे आपले बंद होऊ शकतात. तर या 3 गोष्टी नेमक्या कोणत्या कोणत्या आहेत आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होऊ शकतो आणि त्या कशा पूर्ण केल्या पाहिजेत याबाबतची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला या संदर्भातली सर्व सविस्तर माहिती मिळून जाईल. तर सुरू करू आपण आपल्या व्हिडिओला. तत्पूर्वी तुम्ही अजूनही आपल्या मराठी इन्फॉर्मर या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि साईडला येणाऱ्या बेल आयकॉनवर प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, कारण इथून पुढे जेव्हा असेच माहितीपूर्ण आणि नवनवीन व्हिडिओ आम्ही अपलोड करू तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील. मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे लाभार्थी लाडकी बहीण योजनेचे हप्ते घेत आहेत म्हणजेच त्याचा लाभ घेत आहेत अशा सर्वांसाठी 31 डिसेंबर ही ई-केवायसीची शेवटची तारीख आहे. 31 डिसेंबर पूर्वी तुमच्या बँक खात्याची आणि योजनेची ई-केवायसी आपल्याला पूर्ण करून घ्यायची आहे. ही ई-केवायसी पूर्ण असेल तरच डिसेंबर नंतरचे हप्ते आपल्याला विना अडथळ्याचे मिळू शकतात, अन्यथा लाडक्या बहिणीचे हप्ते आपले बंद होऊ शकतात. म्हणजेच आपल्याला लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी त्याचबरोबर आपल्या बँकेची ई-केवायसी आपल्याला व्यवस्थित पूर्ण करायची आहे. यानंतरची दुसरी गोष्ट म्हणजे पॅन आधार लिंक. सर्वप्रथम आपल्याला चेक करायचं आहे की आपलं पॅन कार्ड आधार कार्ड लिंक आहे का, आणि हे जर नसेल तर 31 डिसेंबर पूर्वी आपल्याला आपलं पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करायचं आहे. जर 31 डिसेंबरपर्यंत हे जर लिंक झालं नाही तर लिंक नसल्यास तुमचे पॅन कार्ड निष्क्रिय होईल म्हणजेच बंद होईल आणि बँकिंग व्यवहारसुद्धा थांबतील. तर 31 डिसेंबर पूर्वी जर बँकिंग व्यवहार आपल्याला व्यवस्थित विना अडथळ्याचे करायचे असतील, भविष्यातला दंड जर आपल्याला अवॉइड करायचा असेल तर आपलं पॅन कार्ड आधार कार्ड आपल्याला लिंक केलं पाहिजे. यानंतरची महत्त्वाची गोष्ट म्हणजेच गाडीची नंबर प्लेट तुम्ही बदललेली आहे का. काही दिवसांपूर्वीच HSRP नंबर प्लेट बसवून घेण्याच्या सूचना शासनाकडून करण्यात आल्या होत्या आणि 31 डिसेंबर पूर्वी तुमच्या वाहनाला HSRP नंबर प्लेट बसवणं बंधनकारक आहे. ही जर HSRP नंबर प्लेट 31 डिसेंबर पूर्वी तुमच्या वाहनाला जर बसवलेली नसेल तर 5,000 ते 10,000 पर्यंतचा दंड भरावा लागतो. म्हणजेच लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी, पॅन आधार कार्ड लिंक आणि गाडीची नंबर प्लेट ही HSRP आपण बसवलेली आहे का, या 3 गोष्टी आपल्याला पूर्ण करायच्यात. म्हणजेच काही योजनांचा जो लाभ आहे तो आपल्याला पुढे मिळत राहील आणि शासनाचा दंडसुद्धा आपल्यावर लागणार नाही. ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे इथून पुढे जेव्हा असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनेलवर अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वप्रथम येत राहील व दररोज तुम्हाला नवनवीन माहिती फ्रीमध्ये पाहायला मिळत राहील. धन्यवाद.